जिस इंसान ने हमें न्याय दिलाया था, जिस इंसान ने हमें न्याय दिलाया था, गोरों की हुकूमत से न्याय दिलाया था, गोरों की हुकूमत से न्याय दिलाया था, सत्याग्रह की राह दिखाकर समाज में सत्याग्रह की राह दिखाकर न्याय दिलाया था, वही इंसान महात्मा गांधी कहलाया था, वही इंसान महात्मा गांधी कहलाया था। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वंशिका गायत्री नरेंद्र ठाकरे, वर्ग 9वीची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे गांधीजी जिवंत आहे। त्याआधी मी तुम्हाला एक सुंदर असा प्रसंग सांगू इच्छिते। तो म्हणजे असा की गांधीजींची मृत्यू झाल्यावर विवेकानंद यांना एक प्रश्न विचारण्यात आला की गांधीजींची मृत्यू झाल्यावर सर्वात प्रथम तुमच्या मनात कोणता विचार आला? तर ते म्हणाले की माझ्या मनात तर गांधीजी हे जिवंत आहे असाच विचार आहे आणि तसा विचार करतच मी आजपर्यंत जगत आहे। आणि सज्जनांचा कधी मृत्यू होतच नाही, तर ते सदाच जिवंत असतात आणि दुर्जन हे कधी जगतच नाही, ते फक्त तुमच्या आणि माझ्या कल्पनेतच असतात। मित्रांनो, गांधीजींच्या मृत्यूला आज 70 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण होत आहे। दरवर्षी आपण 2 ऑक्टोबरला त्यांची जयंती साजरी करत असतो, त्यांच्या नावाचे नारे देत असतो, त्यांचे विचार व्यक्त करत असतो, पण आज तसे विचार युवा पिढीमध्ये उतरलेले आपल्याला दिसून येत नाही। जेव्हा आपण लहान असतो तेव्हा पांढरी धोती घालून जो माणूस आपल्याला टीव्हीमध्ये स्वच्छ भारत स्वच्छ अभियानच्या ॲडमध्ये दिसतो तो म्हणजे महात्मा गांधी। नंतर थोडं मोठं झालं, शाळेत गेलं की आपल्याला गांधीजी हे राष्ट्रपिता आहे अशी ओळख त्यांची आपल्याला करवून दिली जाते। थोडं मोठं झालं की हिस्ट्रीच्या पेपरमध्ये त्यांच्याबद्दल क्वेश्चन्स येत असतात आणि नंतर मग हिस्ट्रीच्या बुकमधून जे आपण रटलेलं असतं की त्यांनी काय कार्य केले, ते कसे होते, हे सर्व आपण रटलं की तसंच आपण हिस्ट्रीच्या पेपरमध्ये लिहितो, मिळाले मार्क्स, कळला आम्हाला गांधी म्हणजे कोण। पण गांधी हा मुळात आपल्याला कळलेलाच नाही। गांधी हे स्वतःमध्ये सर्वात जास्त डीप कन्सेप्ट होते। गांधी हे एक चांगुलपणाची व्याख्या होते। गांधी हे अहिंसेची सत्तेची वाट होते। गांधी हे एक मोठे व्यक्तिमत्व होते। गांधी हे एक विचार होते। गांधी हे एक विचार होते। आपल्याला त्यांच्याबद्दल कधीच सांगण्यात आलेलं नाही। आजपर्यंत आपण मानत आहोत की जो मनुष्य देहामधून त्याचा प्राण निघतो तो मनुष्य मरतो, पण जेव्हा त्याचा अंतिम संस्कार होतो त्याच्यानंतरही तो आपल्या मनुष्याच्या मनात त्याच्या कर्मांद्वारे, त्याच्या विचारांद्वारे सर्वांच्या हृदयात तो जिवंत असतो। ही गोष्ट आपल्याला सांगण्यात आलेली नाही। आजची पिढी ही हिंदू आणि मुस्लिमांच्या वादांवर भिडते, झगडे करतात, दंगली करतात, पण आणि ह्या वर्षानुवर्ष पेटत आलेल्या आगीमध्ये तेल ओतायचं काम येथील व्यवस्था करते, हे मी ठामपणे म्हणू इच्छिते। गांधीजींना मग याच्याशी जोडले जाते आणि म्हणले जातं की गांधीजींमुळेच आपल्या देशाची फाळणी झाली। मात्र ज्या व्यक्तीने सेपरेट देशाची मागणी केलेली होती त्याचा विरोध करण्यात आलेला नाही, त्याला डेथ थ्रेट्स देण्यात आलेले नाही, त्याला काहीच म्हटलं गेलेलं नाही आणि जेव्हा देशाची फाळणी झाली त्याचा परिणाम मात्र हत्येच्या रूपामध्ये गांधीजींना भोगावा लागला, हे तेवढंच खरं आहे। गांधीजींनी त्याच्यानंतरही त्यांच्या विचारांद्वारे त्यांनी म्हटलं होतं की एका सीमेपर्यंत आपल्यामध्ये धैर्य असावं लागतं आणि आपल्यामध्ये धैर्य आहे, जेव्हा अंत होतो ना तेव्हा सत्यच जिंकतं आणि दुर्जन हे नेहमी हारतात। गांधीजींनी नेहमी आपल्या विचारांद्वारे, धर्मनिरपेक्षतेद्वारे, आपल्या विचारांद्वारे लोकांना येथील व्यवस्थेला, राजकारणामध्ये जाऊन राजकारण कसं असतं याचं त्यांनी प्रेरणास्त्रोत व्यवस्थेवाल्या लोकांसाठी त्यांनी ठरवलं आहे किंवा मग ठेवलं आहे। त्यांच्यासमोर गांधीजी हे एक प्रेरणास्त्रोत आहे, पण त्यांनी आजपर्यंत ते प्रेरणास्त्रोत घेतलं नाही। त्याच्या जागी ते हिंदू मुस्लिम आणि शीख ईसाई यांच्या वर्षानुवर्ष पेटत आलेल्या आगीत तेल ओतायचं काम येथील व्यवस्था करते। ते म्हणतात की गांधीजी जातीवादी होते। अरे, गांधीजी जातीवादी नव्हतेच, हे तुम्हाला मी एक प्रसंग सांगून येथे तुम्हाला सांगू इच्छिते। ते म्हणजे असं की जेव्हा वर्धेमध्ये गांधीजी राहत होते, म्हणजे सेवाग्राम आश्रमात, तेव्हा तिथे कित्येक लोक सेवा द्यायसाठी यायचे, कित्येक लोक तिथे देणगी द्यायचे किंवा कित्येक लोक तिथे सेवा करायचे। जेव्हा तिथे एक बहुजन समाजाचे दाम्पत्य राहायला आले तेव्हा गांधीजींचा त्यांना विरोध नव्हता। ते मानायचे की प्रत्येक व्यक्ती हा समान आहे। जेव्हा देणगी देणाऱ्यांना माहीत पडले की येथे बहुजन समाजाचं दाम्पत्य घेऊन राहतं, तर त्यांनी गांधीजींना म्हटलं की आम्ही आश्रमाला देणगी देणंच बंद करून देऊ।
त्यानंतर जेव्हा तेथील सेवा देणाऱ्या लोकांना माहिती पडलं तर ते म्हणे आम्ही सेवा देणंच बंद करून देऊ. पण गांधीजींनी सर्वांना विरोध केला, त्या दाम्पत्याला आग्रह केला की तुम्ही येथेच थांबा, आणि त्या सर्वांना विरोध करून त्या दाम्पत्याला तिथे राहायची त्यांनी मुभा दिली. म्हणजे हे त्या लोकांच्या चेहऱ्यावर एक थाप आहे, इतकी मोठी थाप आहे त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांना खोटं ठरवते की गांधीजी जातीवादी नव्हते, ते धर्मनिरपेक्ष होते आणि ते लोक तेव्हा खोटे ठरत असतात. आज मग मुद्दा येतो तो म्हणजे युवा पिढीमध्ये गांधींचे विचार उतरवण्याचा. आपण म्हणतो आजची पिढी सोशल मीडिया ॲडिक्टेड आहे. सोशल मीडिया ॲडिक्टेड तर आहेच, त्यामध्ये युवा पिढीचा सुद्धा दोष आहे. पण येथे कुठेतरी त्यांच्या पालकांचा सुद्धा आपल्याला दोष दिसून येतो. बोर झालं दे मोबाईल, जेवण करत नाही दे मोबाईल, अरे बोर वाटतंय, काही मन लागत नाही घे मोबाईल बघ रील्स, दिला मोबाईल प्रत्येक गोष्टीला, मोबाईल मोबाईल मोबाईल. मग मुलगा सोशल मीडिया ॲडिक्टेड होणार नाही तर काय. जेव्हा परिस्थितीला आपण सामोरे जातो तेव्हाच गांधीजींचं व्यक्तिमत्व तेव्हा घडलं आणि तेव्हाच आपलं सुद्धा व्यक्तिमत्व घडते. आज गांधीजी जेवढेही योग्य बनले ते आपल्या जीवनामध्ये परिस्थितीला सामोरे गेले. जेव्हा आपल्या मुलाला कुठल्याही गोष्टीची गरज पडते ना, तेव्हा आपण जागोजागी सर्व गोष्टी त्याला देत असतो. त्याला मोबाईल पाहिजे, मोबाईल देत असतो, पूर्ण गरजा त्याच्या आपण पूर्ण करत असतो. मग तो मुलगा परिस्थितीला सामोरे तरी कसा जाणार आणि त्याचं परखड व्यक्तिमत्व तरी कसं बनणार, हे आपल्याला दिसून येत नाही का. आपण त्याला परिस्थितीला सामोरे जाणे शिकवायला पाहिजे. निसर्गसुद्धा आपल्याला तेच शिकवतं. मी तुम्हाला एक त्याचंच उदाहरण देऊ इच्छिते, कापसाच्या झाडाचं. जेव्हा कापसाचं झाड हे लहान असतं, जेव्हा त्याचं अंकुर फुटतं, त्याला लहानपणीपासनं जर का योग्य वेळेवर पाणी, योग्य वेळेवर हवा, योग्य वेळेवर सूर्यकिरण जर का त्याला भेटत गेली तर ते झाड मोठं होऊन टवटवीत बनतं. पण त्याला कापूस कधीच फुटत नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं, कारण त्याने निसर्गाचं रौद्र रूप कधी बघितलेलं नसतं. आणि जर का आपण रानावनातलं वावरातलं जर का कापसाचं झाड बघावं ना, तर त्यांनी मुसळधार पावसापासून तर कडाक्याच्या थंडीपर्यंत, कडाक्याच्या थंडीपासून तर कडाक्याच्या उन्हापर्यंत सर्वच अनुभवलेलं असतं. आणि जेव्हा ते झाड मोठं होतं ना, तेव्हा टवटवीत सुद्धा बनतं आणि त्याला पालवी सुद्धा फुटते आणि त्या झाडाला पांढरा शुभ्रा कापूस सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे निसर्गसुद्धा आपल्याला प्रेरणास्थान देतं आणि निसर्गसुद्धा आपल्याला शिकवतं की आपण परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे. पण आजचे पालक मुलांना सर्व गरजा त्याच्या पूर्ण करून त्यांना परिस्थितीच्या सामोरे जाऊच देत नाही. आणि मग जेव्हा मूल मोठं होतं तेव्हा त्या टवटवीत तर असतं, पण त्याला कधीच करिअरबद्दलची सिरियसनेस नसते, किंवा तो जेव्हा मोठा होतो तर तेव्हा त्याचं परखड व्यक्तिमत्व बनत नाही. आणि जर का परखड व्यक्तिमत्व बनलं नाही तर समोर जाऊन आपल्याला गांधीजी बघायला मिळणार नाही. जर का आपण त्यांना परिस्थितीला सामोरे जाणं शिकवलं ना, तर मुळातच आपण बघू की समोरच्या येणाऱ्या पिढीमध्ये कित्येक गांधी आपल्याला बघायला मिळतील. कित्येक गांधी आपल्याला सत्याग्रह करताना दिसतील, आपल्या अधिकारांसाठी लढताना दिसतील. आणि आजही गांधीजी जिवंत आहे. ध्रुव राठी, रवीश कुमार, जरांगे पाटील हे व्यक्ती जे समाजाच्या विरुद्धच जाऊन समाजाला वहिवाट दाखवतात, त्या लोकांमध्ये मला गांधी दिसून येतो. म्हणजे आजही गांधी जिवंत आहे. गांधीजी जिवंत होता, गांधी आजही जिवंत आहे, गांधीजी उद्याही जिवंत राहणार, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. जाता जाता फक्त एवढंच म्हणते, टक्कर थी बड़े जोर की दुश्मन भी था दाना, टक्कर थी बड़े जोर की दुश्मन भी था दाना, पर तू भी था बापू बड़ा उस्ताद पुराना, मारा वो कस के दाव की उल्टी सभी की चाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, तूने कर दिया कमाल. धन्यवाद.